नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. पिंपरखेड येथे कॅनलचे काम बोगस, शेतकऱ्यांचा आरोप. हदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील कॅनलचे काम चालू असलेल्या 18 नंबरच्या मॅनरचे काम पूर्णपणे बोगस होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आज कामाला गेले तडे. बेड कॉन्क्रीटवर पण पाणी नसल्यामुळे बेड कॉन्क्रीटला सुद्धा लागले तडे. ठेकेदाराकडून शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हदगाव तालुक्यात काही ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात मायनरचे काम चालू आहे. पिंपरखेड येथे 18 नंबरच्या मायनरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. कॉन्क्रीट टाकत असताना काळ्या मातीवरच कॉन्क्रीट बेड टाकले जात आहे. मुरुम टाकून दवाईचा वापर नाही, कमी प्रमाणात मुरुमाचा वापर. एस्टिमेटनुसार कोणतीही काम गुत्तेदाराकडून केले जात नाही. कामावर अंदाजपत्रकाचे बोर्डसुद्धा नाहीत. शेतकऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेतीमधून JCB खोदकाम केले जाते. शेतकऱ्यांचे पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे. यामध्ये लाखोचा रुपयाचा भ्रष्टाचारसुद्धा असल्याचा आरोपही शेतकऱ्यांमधून केले जात आहे. मात्र याकडे ऊर्ध्वपेम प्रकल्पाचे अधिकारी अभियंता कुरुंदकर साहेब लक्ष द्यायला तयार नाहीत. बोगस होत असलेल्या काम तात्काळ थांबवण्यात यावे. कामाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. प्रतिनिधी दयानंद गायकवाड, हदगाव. अनुभव ते माहित नाही त्याला जाणून देणं किंवा तो नाही या गाडीत बसून हात तिथं थांब थांब म्हणलो तर थांबले नाही गण नाही ना 2-4-5 दिवसात दोन्ही हे घ्या नाही ना असं उभं राहून घ्या घेतलं ना. पण माहित नव्हती. मी दिगंबर गणेशराव साखरे. माझा इथं माझी शेती जवळपास 25 एकर शेती आहे. तिथं गहू, हरभरा आणि साईडला कडोळ, हायब्रिड हे सर्व पीक होते. न सांगता आमच्या तर एक हरभऱ्यातून घातली आणि कॅनल मध्ये जे आमच्या पाईपलाईन कॅनलच्या आतमधून पाईपलाईन गेल्या होत्या. पाईपलाईन न सांगता तोडल्यामुळं आमचं लाखोचं नुकसान झालेलं आहे. एकदम म्हणजे अतिशय निष्कृष्ट दर्जाचं व्हायला. फक्त 2 इंच मुरुम त्याच्यावर लेवल काढलं आणि त्याच्यावर बेड करायचे. अधिकारी येतात जातात. ते का गुत्तेदार लय मोठा म्हण. गुत्तेदार कोणातरी माजी मंत्र्याचा पुतण्या असं सांगायले. कोणी आलेले तर आम्हाला काय शेतकऱ्याला तर काही त्यानं सूचना दिलेल्या नाहीत. आणि हे कॅनल हे असा जाणारा सगळं टेलिंग नाही, काहीच नाही. तिथं अर्ध्या याच्यात सुटायला समजा म्हणजे पाणी कुठं काढणार आहेत. हे मायनर नंबर 18 दिगंबर गणेशराव साखरे. काय निकट दर्जाचं हे काय हे केलेलं लेवल काढलेले आहे ना. हे लेवल काढलेलं हे माती मुरुम टाकलेला. आता याच्यावर बेड करायलेत. याच्यावर काम तात्काळ बंद करावे आणि व्यवस्थिशीर म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. आणि दोन्ही साईडनं रोड नसून काही ठिकाणी सोडलेला आहे. म्हणजे कशाला दोन्ही साईडनं हे करता तुम्ही दाखवता. काही लोकांच्या सगळे हळदी मिळती काढल्या आणि काही लोक राहिलेले आहेत. तिथून असं दोन्ही साईडनं रोड जेवढं आपले कॅनलचे जे हात आहे तेवढी घ्यायला हरकत नाही. पण हे शेतकऱ्याचं आतून नाच नुकसान केलं. आता हे नुकसान भरपाई कोण करून देणार. हॅलो, अधिकारी तर केव्हा आले तर काय पताच नाही. तर गुत्तेदाराची ना अधिकाऱ्याची मिल बघत असल्यामुळं काय कमिशन अधिकारी घेत असल्यामुळं काही येते नाही तर जाते नाही तिकडे. आम्हाला तर कधी दिसले नाही अधिकारी कोण आलेला. आणि पुढे जे आता हे पाणी जाणार ते पाणी कुठं सोडणार. हे पाणी टेलिंग लास्टला इथून जवळपास 300 मीटरवर टेलिंग आहे. पण पाणी कुठं सोडणार हे पाणी. दुसऱ्या शेतकऱ्याचं आणखी पुढे नुकसान होणार. आता हे
हे पहा काल काम केलेलं हे इतकं निष्कर्ष जर याचं व्हायला काम हे पहा तुम्ही हे इकडचं हे इकडे पहा इकडं हे इतकं तर हे काय टिकणार आहे हे गुत्तेदार करू एका दिवशी करून मोकळे व्हायलेत यानं टाकून आपल्या मिक्सरनं टाकून मोकळे व्हायलेत शेतकऱ्याची माती नंतर शेतकऱ्यानं काय करायला पाहिजे असं पाहिजे आता ही साईड तर राहिलेलीच आहे आणि ते पहा त्याचं किती आहे उंची पलीकडची बी तशा हे अतिशय बोगस काम व्हायल याची चौकशी व्हावं काम तत्काळ थांबवायला पाहिजे अतिशय बोगस काम व्हायल अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.